महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं OMG मराठी ITI यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे सेशन ITI फर्स्ट इयरच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाचं आहे, कारण आजच्या सेशनमध्ये आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे प्रश्न कव्हर करणार आहे आणि त्याच इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या प्रश्नामधले 6 प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिसणार आणि ते 6 प्रश्न तुम्हाला 12 मार्क्ससाठी येणार. म्हणजे आजचं जर सेशन तुम्ही पूर्ण कव्हर केलं, एका सेशनमध्ये तुम्हाला 12 मार्क्स म्हणजेच तुमचे 2% तुमच्या मार्कशीटमधले 2% काय होतील, इथे सरळ सरळ वाढून जातील. तर सेशन सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचं अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे, आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पण या व्हिडिओला काय करा, शेअर करून द्या. तुम्ही प्रश्नाला सुरुवात करतो आणि एकाच सेशनमध्ये पूर्ण प्रश्न संपवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे आणि बघा प्रश्न नवीन आहे. 2026च्या पुढे परीक्षेमध्ये हे प्रश्न येतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला नवीन प्रश्न बघणं आणि नवीन प्रश्न माहीत पण असणं एकदम महत्त्वाचं आहे. याच्यापूर्वी पण आपण सेशन केलेले आहे, पण ते जुने होते. आता नवीन सेशन आपण अपडेट केलेलं आहे नवीन प्रश्नांचं. बघा पहिला आहे की मानक रेखाचित्र सरावानुसार कोणता रेखाचित्र आकारमान योग्य आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअली हे म्हणायचं आहे की इथं जे मेजरमेंट दिलेलं आहे, जे माप दिलेलं आहे, कोणतं बरोबर आहे असं तुम्हाला विचारलं आहे. तर माप द्यायची एक पद्धत असते, माप द्यायची काय असते, एक पद्धत असते. त्या पद्धतीमध्ये जर बघितलं, कोणत्याही इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये जर माप द्यायचं असलं तर आता ही जी आपली मेजरमेंटची लाईन आहे त्या लाईनच्या वर ते माप दिलं जातं आणि ते ॲक्च्युअल माप MM मध्ये असतं, लिहिलेलं नाही आहे इथं. त्या आपल्या टायटल बॉक्समध्ये टाकलेलं असतं की ऑल डायमेन्शन्स आर इन MM. तर वरती असतं आणि जर हे उभ्या पद्धतीनं जर असलं तर ते अशा पद्धतीनं लिहिलेलं असतं 10, 20 असं. ठीक आहे, आणि तेही रेषेच्या या बाजूला. तर अशा पद्धतीनं जर राहिलं तर आपण त्याला काय म्हणू की एकदम बरोबर आहे. आणि जर एखादा सर्कल आहे तर सर्कलचं डायमेन्शन देत असताना अशी लीडर लाईन घेतली जाते आणि या लीडर लाईनचा वापर करून इथं त्याचं डायमेन्शन दिलं जातं. हे ॲक्च्युअल स्टँडर्ड पद्धत आहे. काय स्टँडर्ड पद्धत, तुम्ही ड्रॉइंग काढली असेल तर शिकले असाल. तुम्ही जर पूर्ण ऑप्शनमध्ये बघाल ना, जसं बघा याच्यामध्ये एक वरती आहे आणि एक खाली आहे, तर खाली आपल्याला जमणार नाही. इथे पण बघा लाईनच्या खाली आपल्याला जमणार नाही, इथे पण लाईनच्या खाली जमणार नाही. परंतु या ऑप्शनमध्ये बघा तर बरोबर जिथं तुमचा मेजरमेंटची लाईन आहे त्या लाईनच्या वरती तुम्हाला माप दिलेलं आहे आणि इकडलं माप पण असं आडवं लिहिलेलं आहे, एकदम परफेक्ट. तर म्हणून याचं हे उत्तर काय एकदम बरोबर. लक्षात घ्यायचं की बघा दिसायला सर्व सारखे दिसतात, पण तुम्हाला बरोबर शोधायचं आहे की नेमकं आपल्यासाठी कोणतं योग्य आहे आणि कोणतं बरोबर आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आता याला सरळ विचारला, याचं नाव काय, याला ट्राय स्क्वेअर म्हटलं जातं. आता ॲक्च्युली 90 डिग्री जर तुम्हाला मोजायचं असलं, 90 डिग्रीचा जर कोण तुम्हाला मोजायचा असला तर आपण काय करतो, ट्राय स्क्वेअरचा वापर करतो. एकदम लेवल घ्यायची असली, बरोबर परपेंडिक्युलर रेष काढायची असली, बरेचसे त्याचे फंक्शन आहे, काम आहे त्याचे. तर याला काय म्हणतात असं विचारलं तर याला म्हणतो आपण ट्राय स्क्वेअर म्हणतो. काय म्हणतो, ट्राय स्क्वेअर. आता हे चौरस वापरून पहा, मराठीत असंच येणार पेपरमध्ये चुकीचं. ठीक आहे, त्याला ट्राय स्क्वेअर असं म्हटलं जातं. नंतरचा प्रश्न आहे, नंतर आहे आता बघा असे बरेचसे सिम्बॉल आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एकदम सोप्या सोप्या पद्धतीमध्ये मी सांगतो बघा. ग्लासचा जर सिम्बॉल असला तर ग्लासच्या सिम्बॉलमध्ये शायनिंग दिसते, ग्लास चमकतो ना. पण आता याच्यामध्ये जर बघाल ना, पूर्ण आडव्या रेषा, पूर्ण तिरप्या रेषा दिल्या आहे. कशा दिलेल्या आहे, तिरप्या रेषा. हे स्टीलचा सिम्बॉल आहे. कशाचा, स्टीलचा. असे जवळपास 4-5 सिम्बॉल आहे, तुम्ही लक्षात ठेवले ते. आणि हे हमकाच एखाद्या प्रत्येकाला जवळजवळ एक हा सिम्बॉल फसतोच. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फसला समजायचं एकदम सोपं काम झालं. त्याच्यानंतर आहे रिकामी जागा काढण्यासाठी कंपास वापरला जातो. कंपास आता तुम्हाला चित्र दाखवले, प्रश्नामधलं नाही आहे, प्रश्नाच्या बाहेरचं चिन्ह आहे, तर याला आपण कंपास म्हणतो. कंपास कशाचा वापर करून काय करतो आपण, सर्कल काढू शकतो. सर्कल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, वर्तुळ म्हणतो. ठीक आहे, तर म्हणून याचं डी उत्तर काय झालं एकदम बरोबर. काय, कशाचा वापर करून, कंपासचा वापर करून. कशाचा, कंपासचा. नंतरचा प्रश्न आता बघा, ही ड्रॉइंग शीट आहे. ही काय, ड्रॉइंग शीट आहे. तर ड्रॉइंग शीटला मी बघा पहिलाच प्रश्न सांगितलं बघा, टायटल ब्लॉक राहते. टायटल बॉक्समध्ये आपण काय करतो, आपलं नाव, रोल नंबर, ट्रेड जे काही आहे, शीटचा नंबर किती आहे, इन्स्ट्रक्टर कोण आहे, मापक कशात आहे, MM मध्ये आहे का, कशात आहे, त्या टॉपिक कोणता आहे शीटचं, सर्व काही या टायटल बॉक्समध्ये लिहिलेलं असतं आपलं डिटेल या शीटबद्दल, ड्रॉइंग शीटमध्ये जे काही काढत आहोत आपण त्याच्याबद्दल. तर आता इथे बाकीचे नावं दिले आहेत, सर्व तुम्हाला सारखं दिसत आहे, फक्त काय बदल दिसत आहे, या टायटल ब्लॉकची आहे ना पोझिशन वेगळी आहे, पोझिशन वेगळी आहे. तर लक्षात ठेवायचं, स्टँडर्ड जी पोझिशन आहे ती आहे खाली असते, खाली असते बॉटमला, आणि सर्वात टॉप प्रायोरिटी उजव्या हाताला कोपऱ्यात दिली जाते. काय दिली जाते, उजव्या हाताला कोपऱ्यात. आता इथं वरती दिलेला आहे, इथं डाव्या हाताला दिला आहे, इकडे वरती दिलेला आहे. वरती जमत नाही, आता हे नसलं तर हे आपण ॲडजस्ट करून टाकलं असतं. ठीक आहे, पण आता सध्याच्या घडीला तुम्हाला बरोबर उजव्या हाताला, तेही कॉर्नरला, बॉटम कॉर्नरला जर असलं तर हे टायटल ब्लॉकची पोझिशन काय एकदम परफेक्ट आहे. एकदम काय परफेक्ट आहे. इथं विचारलंच आहे की टायटल ब्लॉकचे स्थान कोणते बरोबर आहे, तर आपल्या एचं ऑप्शन काय बघा, पेपरमध्ये खालतीवरती होऊ शकते, बरोबर तुम्ही ए पाठ करून जायचं नाही, नेमकं काय बरोबर आहे याच्यातलं ते तुम्हाला समजणं एकदम महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर
आता विचारला आहे की नेमकं साधनाचं नाव काय. आता हा कॉम्बिनेशन प्लायर तुम्हाला दिसतंय, पण आता इथे कॉम्बिनेशन प्लायरचा ऑप्शन नाही आहे, पण इथं कटिंग प्लायरचा ऑप्शन आहे. कशाचा आहे? कटिंग प्लायर. याला आपण काय म्हणू? कटिंग प्लायर पण आपण याला म्हणू शकतो, किंवा त्याचं दुसरं नाव आहे समजा, म्हणजे घरचं असणार नाही तर गावातलं असणार त्याचं नाव. त्याच्यानंतर आता इथं प्रिझम दिलेलं आहे. प्रिझम तर नावं ओळखायचे एकदम सोपं, तुम्हाला सर्व समजते बघा. तुम्ही एकतर याचा काय करा, टॉप बघा किंवा मग याचा बेस बघा. काय बघा? बेस बघा. याला 4 साईड आहे. किती आहे? 4 साईड. एकतर हा स्क्वेअर असू शकते किंवा म्हणजे चौरस असू शकते किंवा आयत असू शकते, दोनच गोष्टी पॉसिबल आहे. आता माप जर बघाल, इकडला पण 10 आहे, इकडला 10 आहे, म्हणजे याचा अर्थ हे चारही बाजू कशा याच्या सारख्या आहे. सारख्या असला त्याला आपण काय म्हणतो? चौरस, किंवा त्याला काय म्हणतो आपण? स्क्वेअर म्हणतो. काय म्हणतो? स्क्वेअर. तर मग प्रिझम कोणता असणार? स्क्वेअर प्रिझम असणार. कोणता असणार? स्क्वेअर प्रिझम. पुन्हा तुम्हाला समोर दाखवतो, समोर बरेचसे पुन्हा प्रिझम आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथं विचारला आहे, आयस मानकानुसार कोणते रेखाचित्र आकारमान योग्य आहे. म्हणजे जे तुम्हाला माप द्यायची, लिहायची जी पद्धत आहे ती कोणती बरोबर आहे. तर मगाशी जर तुम्ही बघाल, बघा हे आडवं लिहिलं जातं एकदम बरोबर आहे, हे वरती लिहिलं जातं, हे वरती लिहिलं जातं एकदम बरोबर. पहिल्यामध्ये सर्व बरोबर दिसलं. दुसऱ्यामध्ये बघाल तर हे माप खाली गेलेलं आहे, खाली गेलं रॉंग झालं, याचं खाली गेलं हे रॉंग झालं आहे, याचं खाली गेलं हे रॉंग झालं. तर बाकीचं बघायची गरजच नाही. तर आपलं 100% ए वाला उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट. म्हणजे आता तुम्हाला कोणताही जरी प्रश्न दिला तरी तुम्ही 100% त्याचं उत्तर काय करू शकता? करेक्ट काढू शकता आणि देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा, याचं नाव विचारलंय तुम्हाला, सेट स्क्वेअरचं नाव काय? सेट स्क्वेअर तुमच्या याच्यात 2 असतात. कोणते कोणते? एक असतो 90, 45 आणि 45. ठीक आहे. 45, 90, 45 असा असतो. एक असतो 30, 60 आणि एक 90चा असतो. सर्वांची जर टोटल मारलीत 180च भरते. काय भरते? 180 भरते. 2 सेट स्क्वेअर असतात. याच्यामध्ये जर बघितलं बघा, दोन्ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू दोन्ही सारख्या आहे. दोन्ही कशा सारख्या आहे? तर आणि त्याच्यामध्ये हा अँगल कितीचा आहे? 90चा आहे. जर 90चा असला तर उरलेले दोन कोण किती असणार? 45, 45. म्हणजे हा 45 आणि हा 45. तर या सेट स्क्वेअरला म्हटलं जातं 45 डिग्रीचा. ठीक आहे. 45 डिग्रीचा सेट स्क्वेअर त्याला असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग बाकीचे 30, 60, 90 वाले पण असतात. त्या बाजू त्यांच्या काय असतात? साईड छोट्या मोठ्या असते. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे पुन्हा. आता बघा, आता हे जर तुम्ही साईन बघितले असणार तर हे लाकडावरती असते. एकदम सागाचं प्युअर लाकूड असलं तर अशा पद्धतीची तुम्हाला डिझाईन दिसते लाकडावरती, जर कापलं त्याला तर. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो? वूड म्हणतो. वूड म्हणजेच काय? लाकूडचा सिंबल आहे. कशाचा आहे? लाकूडचा सिंबल आहे. पुन्हाचे तुम्हाला 2-3 दिसणार. आता बघा, यांनी काय करतो आपण? कोन मोजतो. आता आपल्या भाषेमध्ये याला विचारलं, वाद्य म्हणजेच त्याला इन्स्ट्रुमेंट म्हटलं. इन्स्ट्रुमेंटचं नाव काय? आता कोन मोजतो माहिती आहे तुम्हाला? इकडनं पण 0 सुरू होते आणि इकडनं पण 0 सुरू होते, आणि याने अँगल मेजर करतो. काय करतो आपण? अँगल मेजर. तर तुम्हाला विचारलं याला काय म्हणतो? मराठीत त्याला कोन मापक म्हणतो आपण. काय म्हणतो? कोन मापक. तर कोन मापकवाला जर ऑप्शन बघितला तर कुठे आहे? बी वरती आहे. त्याला प्रोटेक्टर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रोटेक्टर म्हटलं जातं. बी वाला ऑप्शन इंग्रजीत वाचा, किंवा कोन मापक कसं आहे लक्षात ठेवा. फक्त आपल्याला 2 मार्क घ्यायचे, एवढं लक्षात ठेवा, ते आपलं टार्गेट आहे. पुन्हा आता तुम्हाला मेजरमेंटचं दिलं आहे. आता जर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं ना, वर्तुळाला कोणते परिणाम योग्यरित्या चिन्हांकित केले आहे. आता जर हा सर्कल आहे, सर्कलला काय असतं? व्यास असतं. त्याला इंग्रजीमध्ये डायमीटर म्हणतो. आता नेमकं बघा, इथं डायमीटर आहे तर कसं केलं जातं? असं केलं जातं आणि असं दिलं जातं. याचा अर्थ की हे काय झालं? डायमीटर झालं. काय झालं? डायमीटर म्हणजे व्यास झालं. डायमीटर 50चा आहे. सर्व ठिकाणी 50-50 लिहिलं आहे, पण ॲक्च्युअल कोणतं बरोबर आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे. आता तुम्ही जर बघाल, जर आता जसं आता इथे सर्कल आहे एक छोटासा, आता दिसत असणार तुम्हाला, मगाची डायग्राम आहे तुम्हाला दाखवली. याला अशी लीडर लाईन देऊन याचं काय केलेलं आहे? तुम्हाला इथं माप दिलेलं आहे. ठीक आहे. सेम तुम्ही जर बघाल, पण इथं तसं नाही. इथं काय केलं आहे? असं सरळ घेतलं आहे, त्याच्यामुळे हा वाला रॉंग होणार. याच्यामध्ये बरोबर असं तिरपं घेतलं आहे. बरोबर काय केलेलं आहे? असं तिरपं घेतलं. बघा, असं तिरपं गेलं आणि अशी सरळ एक रेष दिली, जसं मी तुम्हाला इथे जसं सांगितलं आहे त्या पद्धतीनं बरोबर इथं माप दिलं आहे. तर बी वाला सध्यापुरता आपण बरोबर आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. पुन्हा बाकीचे ऑप्शन बघू. आता बघा, याच्यातही तिरपं दिलं आहे, पण हे आतमध्ये ॲरो गेला. आतमध्ये नाही पाहिजे होता. कुठे पाहिजे होता? बाहेर पाहिजे होता. याच्यामध्ये असं आडवं केलं आहे, हेही चालणार नाही. हे काय झालं? एकदम परफेक्ट आहे. म्हणजे बी वाला ऑप्शन आपला काय झाला? 100% एकदम करेक्ट झाला. ठीक आहे. नंतरचा प्रश्न घ्या. नंतरचा प्रश्न आहे पुन्हा साहित्याचे. पुन्हा आता इथं सिंबल दिला, तर सिंबल जर बघाल ना, हे शाईन करत आहे. शाईन म्हणजे काय? चमकत आहे. हे काय होत आहे? चमकत आहे. असं फील करा म्हणजे असं लक्षात ठेवा की हे कशी होत आहे? चमकत आहे. चमकतो काय? आपल्याकडे काच चमकतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? ग्लास म्हणतो. काय म्हणतो? ग्लासचा सिंबल आहे. कशाचा आहे? ग्लासचा. पुन्हा तुम्हाला विचारला आहे की या प्रिझमचं नाव काय आहे? प्रिझमचा. आता मी मग सांगितलं, प्रिझमचा प्रश्न आला, एकतर याचा तुम्ही टॉप बघा किंवा काय करा? बॉटम बघा. आता टॉपमध्ये जर साईड बघितल्या बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 साईड आहे. 6 साईड आहे. मापा किती असो, सारखे असणार, काही असणार, जे काय असणार. खाली पण 6 साईड आहे. तुम्ही जर बरोबर मोजाल तर बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ठीक आहे. 6 आहे, त्याला आपण मराठीमध्ये षटकोन म्हणतो. काय म्हणतो? षटकोन. तर याचं पण नाव काय असणार? हेक्झॅगोनल प्रिझम. म्हणजेच त्याला षटकोन प्रिझम म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? षटकोन प्रिझम.
ठीक आहे. प्रिझम आहे, कोणता आहे? षटकोन, कारण 6 बाजू आहे. कोणता आहे बघा, चौकोन पण राहू शकतो, तर ट्रँग्युलर राहू शकतो, तर पेंटॅगोनल 5 साईड असतात त्याला पेंटॅगोनल म्हटलं असतं. 3 साईड असतात त्रिकोण म्हटलं असतं, 4 साईड असतात स्क्वेअर म्हटलं असतं. हे एकदम फुकटचे मार्क आहे असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आता पुन्हा इथं मेजरमेंट दिलेलं आहे. आता मेजरमेंट जसं मी मग तुम्हाला शिकवलं त्या पद्धतीने जर बघितलं बघा, हे जे मेजरमेंटच्या लाईन आहे सर्व मापे वरती लिहिलेलं आहे, तर याला मी ठीक आहे म्हणू शकतो. इकडे पण सर्व आडवे लिहिलेलं आहे डाव्या हाताला, ते ठीक आहे म्हणू शकतो ए. पण याच्यामध्ये बघाल तर मधातच तुमची जे डायमेन्शन्स लाईन आहे तिला कापून लिहिलं आहे, त्याच्यामुळं याला आपण ब्रेक म्हणजे याला आपण रॉंग देणार. इथे पण बघा कापून मधात लिहिलेलं आहे, याला पण आपण रॉंग देणार. यालाही कापून मधात लिहिलेलं आहे, म्हणजे जसं तुमचं माप द्यायचं आहे असं ॲक्च्युली आपली स्टँडर्ड पद्धत अशी आहे. इथं 10 लिहिलं, पण या तीनही याच्यामध्ये काय झालेलं आहे कापून लिहिल्यामध्ये की ही जी लाईन आहे आपली डायमेन्शन लाईन मधातच 10 लिहिलं, ती लाईन कापून आणि अशा पद्धतीचे ते माप दिले. पण हे आपल्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये अलाव नाही किंवा चुकीचं आहे. ठीक आहे. तर हे ऑप्शन काय याचं एकदम परफेक्ट आहे, कारण की व्यवस्थित जसं मग तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे ते जर तुम्हाला समजलं तुमचे 4-5 प्रश्न काय झाले इथे एकदम क्लिअर झाले. नंतरचा प्रश्न बघा, पुन्हा सिंबल दिला, मी सांगितलं 4-5 सिंबल आहे, एकदम सोपं. आता हे तुम्हाला दिसतच आहे पाण्यासारखं किंवा याला पाणीच म्हणतो. आता सिंबल पाण्याचाच आहे, किंवा पाण्याच्या ठिकाणी कधी भविष्यामध्ये तुम्हाला इथे लिक्विड पण दिसू शकते. काय दिसू शकते? लिक्विड म्हणजे द्रवरूप किंवा द्रावण पण म्हणू शकतो आपण त्याला. पण आता हे याला पाणी म्हणणार. ठीक आहे. बाकीचे नाही, ॲस्बेस्टॉस, कॉन्क्रीट आणि ग्लास वेगळं. ठीक आहे. पुन्हा एखादा शायद सिंबल बाकी असणार, एकदम सोपे आहे आणि तुम्ही एकदम याच्यामध्ये 100% मार्क्स स्कोअर करू शकता, म्हणजे सरळ तुम्ही 2% वाढवू शकता, हे जर तुम्हाला सर्व समजलं तर. आता म्हटलं आहे IS मानकानुसार कोणता सिंगल स्ट्रोक सिंगल म्हणजे मी एका स्ट्रोकमध्ये केलेलं सिंगल स्ट्रोक म्हणतो आपण याला. ठीक आहे. जर डबल स्ट्रोक असला तर डबल स्ट्रोकमध्ये कसं असणार, अशा पद्धतीचं असणार, याला आपण डबल स्ट्रोक म्हणू. म्हणजे बघा, ए लिहिला, हा झाला सिंगल स्ट्रोक आणि हा काय झाला डबल स्ट्रोक झाला. त्याच्यातही म्हटलं आहे की कलते म्हणजे त्याला इटॅलिक म्हणतो. काय म्हणतो? इटॅलिक. इंग्रजीमध्ये लिहिलं असणार इन्क्लाइंड. ठीक आहे. आता इन्क्लाइंड शब्द वापरला आहे, सिंगल स्ट्रोक इन्क्लाइंड, त्याला इटॅलिक म्हटलं जातं. जर तिरपे असतात तर जवळपास सर्वच तिरपे आहे, याच्यातले सर्व तिरपे आहे. पण नेमकं तुम्हाला विचारला की सिंगल स्ट्रोक कोणता आहे, बघा याच्यामध्ये डबल स्ट्रोक आहे. आता तुम्हाला दिसताना वाटू शकते, आता हे तर बिलकुल स्टँडर्ड पद्धतीत नाही आहे, हेही स्टँडर्ड पद्धतीत नाही आहे. याला म्हणू शकतो तुम्ही सिंगल स्ट्रोक म्हणू शकता. काय म्हणू शकता? सिंगल स्ट्रोक. एकच ऑप्शन उरला आहे. आणि 7x5 म्हणजे काय, असे तुमचे 5 बॉक्स आहे आणि असे किती आहे तुमचे 7 बॉक्स आहे. ठीक आहे. त्याचं सी उत्तर काय झालं एकदम बरोबर आहे, सिंगल स्ट्रोक आहे आणि 7:5 रेशोमध्ये पण ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आता बघा, तुम्हाला विचारलं आहे याच्यामध्ये की नेमकं बी लाईन कुठं आहे. बी लाईन बघा, या बी लाईनचं नाव काय तुम्हाला असं म्हटलं आहे. ही जे बी लाईन आहे, ही बी लाईन काय करता इथे बघा, इथून तर या पॉईंटपासून इथपर्यंतचं तुम्हाला काय करताय, अंतर दाखवत आहे. अंतर दाखवत आहे, त्याला डायमेन्शन्स लाईन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डायमेन्शन्स लाईन. म्हणजे त्याला आयाम रेखा किंवा माप देणारी आपण लाईन म्हणतो त्याला आयाम रेखा. त्याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा डायमेन्शन्स लाईन, कारण मराठीत कधी काय ट्रान्सलेट करणार त्यांचा काही भरोसा नाही. ठीक आहे. म्हणून याचं सी उत्तर काय झालं एकदम बरोबर झालं. ठीक आहे. बघा, एक्सटेन्शन लाईन इथं बघा, एक्सटेन्शन लाईन हा एला आपण एक्सटेन्शन लाईन म्हटलं असतं. हे एक्सटेन्शन म्हणजे ए लाईन एक्सटेन्शन असते. टर्मिनेशन ऑफ डायमेन्शन लाईन, टर्मिनेशन म्हणजे जर पॉईंट दिला असता, आता इथं पॉईंट दिलेला नाही आहे, इथं पॉईंट दिला होता असा. ठीक आहे. पॉईंट दिला होता म्हणजे हा काय झाला, टर्मिनेशन झाला, संपला. त्याच्यानंतर डायमेन्शन झालं, टर्मिनेशन झालं, लीडर लाईन. तर याला काय म्हटलं जातं, ही जी लाईन गेलेली आहे याला आपण लीडर लाईन म्हटलं. काय म्हणतो आपण त्याला लीडर लाईन. ठीक आहे. तर याचं आता उत्तर याचं सी बिलकुल काय झालं परफेक्ट. नंतरचा प्रश्न आहे की आयडेंटिफाय द नेम ऑफ टूल. आता टूल विचारला, एकदम सोपं. हॅमर आहे, सर्वांना माहीत आहे, आणि वरती याच्या बॉल आहे. काय वरती ही बॉल आहे, त्याला बाल पिन हॅमर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बाल पिन हॅमर. त्याचं उत्तर बरोबर आहे आणि हे तुम्हाला पाठच असणार. सर्वात सोपा हॅमर म्हणजे बाल पिन हॅमर आहे आपला. त्याच्यानंतर आहे A4 शीटचा ट्रिम केलेला आकार किती आहे. आता हे तुम्हाला पाठ करावं लागेल. याला तुम्हाला काय करावं लागेल, पाठ करावं लागेल. म्हणजे आता इथं लॉजिक काही नाही आहे, पण तुम्हाला मी एवढं सांगू शकतो की हे A4 A1 जसं पेज म्हणतो ना आपण, A4 A1 काय असतं बघा. जो सर्वात मोठी साईज असते 841 mm आडवं, आणि उभं जर टोटल बघितलं 1189 mm, त्याला A0 म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? A0. त्याला समजा मी अर्ध फाडलं म्हणजे अर्ध जर कापलं तर ती साईज बनते A1, म्हणजे हे एवढी झाली अर्धी. बरोबर आहे. आता याच अर्ध्याला पुन्हा जर अर्ध केलं, म्हणजे जर एवढं केलं तर त्याला A2 म्हटलं जातं. याला अर्ध केलं तर याला A3 म्हटलं जातं. याला अर्ध केलं A4 म्हटलं जातं. याला अर्ध केलं A5 म्हटलं जातं. त्यालाही अर्ध केलं A6 म्हटलं जातं. म्हणजे इथपर्यंत काय आहे, त्याचे नंबर आहे. तर तुम्हाला विचारला आहे A4चं किती आहे, म्हणजे प्रत्येकाची एक साईड कशी आहे, अर्धी होत आहे. प्रत्येकाची एक साईड अर्धी होत जात आहे. तर ते तसं मेजरमेंट असतं. आता हे स्टँडर्ड माप आहे. आपल्याला A4 विचारला आहे. काय विचारला A4? तर 110 गुणिला 297. तुम्ही बघाल ना बरोबर. बघा, याचा अर्ध इथं आला आहे, याचा अर्ध इथं आला आहे, पुन्हा त्याच्यानंतर याचा अर्ध
200 420 याचा अर्ध इथे आला आहे, त्याच्यानंतर बघाल याचा अर्ध इथे आला आहे, याचं अर्ध इथे आला आहे, याचं अर्ध इथे आलं आहे, सर्वांचं अर्ध 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 होत जाते, कारण तो अर्ध अर्ध पेज फाडत चाललो आपण. तर फक्त A4 तुम्हाला विचारला आहे, A4 210 जर बघितलं 210 गुणिला 297 mm, तर ही काय झाली ट्रिम सेट झाली आपल्या A4 शीटची. ठीक आहे. त्याच्यानंतर त्रिकोणाचे नाव ओळखा. आता याच्यामध्ये बघाल एकदम सोपं आहे. इथं 90 डिग्री आहे, 90 डिग्री असल्यामुळे याला म्हणतो आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. काय म्हणतो आपण? काटकोन त्रिकोण. तर काटकोन म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये राईट अँगल ट्रायंगल म्हटलं जातं, म्हणजे काटकोन त्रिकोण. त्याचं सी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न बघा. पुन्हा तुम्हाला बस आता हॅमरसारखं दिसत आहे, पण तुम्ही बघाल याच्यावरती सिम्बॉल रिप्रेझेंटेशन जे आहे ते वुडनचं आहे. कशाचं? वुडनचं, म्हणजे लाकडाचं आहे. कशाचं? लाकडाचं. मग याला लाकडाचं आहे, त्याला आपण मॅलेट म्हणतो. काय म्हणतो? मॅलेट म्हणतो. शीट मेटलचं काम करत असताना आपल्याला याचं काम पडतं लाकडाचं. बघा हँडल तर लाकडाचा दिसत असेल तुम्हाला, पण जो आपला हेड आहे त्याचा तो पण कशाचा आहे? लाकडाचाच आहे, म्हणून त्याला मॅलेट असं म्हटलं जातं. नंतर आहे पुन्हा सिम्बॉल आला. आता याच्यामध्ये गिट्ट्या गिट्ट्या दिसत आहे. काय दिसतं? याला गिट्टी म्हणू आपण, कॉन्क्रीटमध्ये वापरतो ती. तर हा सिम्बॉल कशाचा झाला? कॉन्क्रीटचा झाला. कशात झाला? कॉन्क्रीट. जसं स्लॅब वगैरे टाकतो नाही का आपण, त्याला असं रिप्रेझेंट केलं जातं कॉन्क्रीटने. कशाने? कॉन्क्रीटने. ठीक आहे. पुन्हा एक प्रिझम आला. बस प्रिझमचं काय नाही, मी सांगितलं वरचं किती बाजू आहे, इथं 4 बाजू आहे. 4 बाजू आहे म्हणजे एक तर आयत होईल किंवा मग तुमचा चौकोन होईल. बरोबर आहे, म्हणजे त्याला स्क्वेअर म्हणतो आपण. तर आता साईज बघायचं. एक साईज आहे 130 आणि एक साईज आहे 100, म्हणजे एक साईज कमी आहे आणि एक साईड काय जास्त. हे 130 आहे, मग इकडली पण 130 असणार. ही 100 आहे तर इकडली पण 100 असणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला की याच्या दोन साईड काय वेगळ्या आहेत. मग वेगळ्या आहेत याचं काय बनू शकते? आयात बनू शकते. काय बनू शकते? आयात. तर आयातला आपण काय म्हणतो? रेक्टँगल म्हणतो. काय म्हणतो? रेक्टँगल. मग प्रिझम पण कोणता असणार आपला? रेक्टँग्युलर प्रिझम असणार तो. ठीक आहे. नंतर आहे आता ॲरोचं तुम्हाला विचारलं आहे, मानकानुसार कोणता बाणाचा डोके म्हणजे त्याचा हेड म्हटलं जातं. काय? हा त्याचा हेड आहे. कोणतं बरोबर आहे म्हटलं आहे. आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे, याच्यामध्ये कोणी आता जनरली असे ॲरो दिले जाते आपल्याला जनरल काम पडलं तर, पण तो ॲरोची एक स्टँडर्ड पद्धत कशी असते की हा ॲरोचा जो हेड आहे, हा हेड 3 असला तर ही जे माप आहे आतमधचं हे काय असते? इकडचं 1 असते. काय असते? 1. म्हणजे 1:3 रेशोमध्ये काय बनतो तो आपला ॲरोचा हेड बनतो ॲक्च्युअलमध्ये. एवढं डिस्टन्स 3 पट असतं. 3 पट असतं या अंतराच्या. हे जर 1 पट असलं 3 पट असतं. एवढ्याच्यात स्टँडर्ड एकच दिसत आहे. आता हा त्रिकोण दिसत आहे, 3 सारखे दिसत आहेत, हे येणार नाही. याचं 1 आणि याचं 3. ठीक आहे. तर आता हे थोडंसं लंबुर्क पाहिजे होतं असं, पण तरी हा स्टँडर्ड मापामध्ये बसत आहे. तर हे ॲक्च्युअली ओरिजिनल हे आहे. ठीक आहे. तर आता हे चित्रात असं दिसत आहे, तर याला आपण काय म्हणू? एकदम योग्य डोके म्हणू. म्हणजे हे उत्तर एकदम बरोबर. ठीक आहे. आता स्पॅनर आहे, पाना आहे, सर्वांना माहीत आहे. आता रिंग पाना असतो, वेगवेगळे पाण्याचे प्रकार असते, पण याच्यात जर बघाल तुम्ही तर याचं जे एंड आहे ते कसं आहे? ओपन आहे. ओपन आहे म्हणजे त्याला उघडा आहे म्हणतो आपण. काय म्हणतो? ओपन आहे म्हणजे त्याला उघडा आहे म्हणतो. मग हे काय झालं? ओपन एंड स्पॅनर झालं. काय झालं? ओपन एंड स्पॅनर झालं. आता कॉम्बिनेशन स्पॅनर, रिंग स्पॅनर, ॲडजस्टेबल स्पॅनर, खूप सारे प्रकार असतात, तो काही विषय नाही. पण हे काय? याला ओपन एंड स्पॅनर म्हटलं जातं, कारण त्याचं एंड कसं आहे? ओपन करून ठेवलेलं आहे म्हणून. पुन्हा म्हणून एक्स म्हणून दर्शविलेले नाव काय आहे? आता बघा हे तुम्हाला मेजरमेंट दिलं आहे आणि इथचं मेजरमेंट काय केलं आहे? असं एक्सटेंड केलं आहे. काय केलं आहे? एक्सटेंड केलेलं आहे. म्हणजे जे काही माप असणार त्याचं मग माप इथं दिलं आहे 15 आणि हे जे एक्सटेंड केलेली लाईन आहे त्याला एक्सनी डिनोट केलं आहे. कशाने डिनोट केलं? एक्सनी. तर आपल्याला विचारलं त्या एक्सचं नाव काय? जसं आता समजा हे माप समजा असं समजा हे 20 असतं, समजा 20 एवढं माप. तर मला कसं दाखवावं लागलं असतं? पहिले या लाईनला एक्सटेंड करावं लागलं असतं आणि मग दाखवावं लागलं असतं इथं की हे माप किती आहे माझं? 20 आहे. किती आहे? 20 आहे. तर या लाईनला एक्सटेन्शन लाईन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एक्सटेन्शन लाईन. म्हणजे आपण मापाला काय करतो? आपण विस्तार करतो, समोर वाढवतो आणि सांगतो की हे माप काय? इतकं आहे. सेम तसंच एक्सटेंड केलं आणि तुम्हाला सांगितलं की याचं माप किती आहे? 15 आहे. म्हणून त्याचं नाव काय झालं? एक्सटेन्शन लाईन किंवा विस्तार रेषा असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा एक हॅमर दिला. आता हा जो हॅमरचा टोक आहे, बरोबर आता इमॅजिन करा हातात पकडला आपण आणि समजा ठोकला, तर ठोकल्यावर जर अशी रेष आली तर आपण त्याला क्रॉस पिन हॅमर म्हणतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही याला पकडा, इमॅजिन करा आणि याच्यावर मारलं समजा, तर याचं जे टोक आहे समोरचं ते असा तुम्हाला मार्क दिसणार. त्याला काय म्हणतो आपण? क्रॉस पिन हॅमर म्हणतो. ठीक आहे. क्रॉस पिनवाला ऑप्शन जर बघितला, क्रॉस पिन हॅमर. ठीक आहे. याच्याच ठिकाणी पुन्हा एक असतो, त्याचा हा जो असतो असा उभा भाग असतो. म्हणजे तो जर असा मारला आपण तर अशी उभी रेष येते, त्याला स्ट्रेट हॅमर म्हटलं असतं. काय म्हटलं असतं? स्ट्रेट पिन म्हटलं असतं. असा मार्क पडलं तर. दोन्ही लक्षात ठेवा, कन्फ्युजन बऱ्याच जणांना स्ट्रेट आणि क्रॉसमध्ये असतं. जसं मी समजा इथं आर लिहिला आहे आणि याला कापलं, त्याला क्रॉस केलं मी, म्हणून ते रेषेला क्रॉस म्हटलं जातं. आडवी जर आली त्याला क्रॉस पिन हॅमर म्हटलं जातं. म्हणून याचं बी उत्तर काय झालं? एकदम
परफेक्ट. झालं. नंतरचा प्रश्न आहे, पुन्हा शीटवर प्रश्न आहे, काही नाही. आता A3 विचारला आहे, A3चं माप विचारलं आहे तुम्हाला. A3चं 297 आणि 420, 297 आणि 420, 297 आणि 420 कितीवर आहे? बीवर आहे. ठीक आहे, त्याचं बी उत्तर एकदम परफेक्ट. ठीक आहे, म्हणजे A4मध्ये एक साईड काय झाली? डबल झाली. एक साईड काय झाली? पहिले 210 होती, त्याचं काय झालं? 420 झालं. ते डबल होत जातं आणि खाली खाली आलं तर अर्ध होत जातं. आता बघा, कोणत्या ग्रेडची पेन्सिल सर्वात कठीण असते? ठीक आहे, आता जनरली आपण काय करतो? HBची पेन्सिल वापरतो, जनरल. पण ड्रॉइंगमध्ये HBची पेन्सिल वापरता येत नाही. HBची पेन्सिल वापरता येत नाही, त्याचं कारण आहे, तर तुम्हाला इथं पेन्सिलचे ग्रेड दिसत असणार. हा मधातला HB आहे. जसा B1, B2, B3, B9 इकडे जर आलं तर ते काय होतं? सॉफ्ट होतं. सॉफ्ट म्हणजे काय? ती पटकन विरघळते आणि तुम्ही त्याला असं जर केलं समजा आणि हाताने पुसलं तर ते पूर्ण पसरून जाते. म्हणजे ते कशी असते? सॉफ्ट असते. B ग्रेडची. किती ग्रेडची? B ग्रेडची. आणि तेच जर आपण काय केलं की H ग्रेडकडे गेलो, कोण्या ग्रेडकडे गेलो? H ग्रेडकडे गेलो तर ती काय होत जाते? हार्ड होत जाते. म्हणजे तुम्हाला लिहायला बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला इथंच दिसते, आता तुम्हाला दिसत असणार हे डार्क काय इथपर्यंत आलं, मग इकडे लाईट होत गेलं, शेवटचं तुम्हाला बरोबर दिसत नाही. म्हणजे स्केच वगैरे काढायसाठी त्यांना या सर्व ड्रॉइंगची गरज पडते. आपण जनरली काय करतो? H आणि 2H वापरतो आपल्या ड्रॉइंगमध्ये. H आणि 2H वापरतो, म्हणजे हे जर लिहिलं आणि हातानं पुसलं तरी सहसा मिटत नाही किंवा पसरत नाही. ठीक आहे, तर मग तुम्हाला विचारलं आहे कठीण कोणतं आहे, तर हे कसं असतं? हार्ड असतं. Hवाला कसं असतं? हार्ड असतं. मग तुम्हाला हार्ड विचारलं आहे तर सर्वात हार्ड बघा, B तर येणार नाही, HB पण येणार नाही. आता H हार्ड असतं, पण H1 झालं, त्याच्यापेक्षा हार्ड काय राहू शकते? 9H राहू शकते. हार्ड काय राहू शकते? 9H. म्हणून त्याचं सी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे, नंतर आहे, पुन्हा विचारला आहे की एक्सने दर्शवलेला कोण कोणता आहे? आता तुम्ही याच्यात बघाल, हा 90 आहे, हा 90. आता बघा, ही साईज आणि ही साईज, दोन्ही साईज कशा आहे? कमी जास्त आहे. कशा आहे? कमी जास्त. मग याचा अर्थ हा अँगल किती असणार? हा अँगल असणार तुमचा 60 डिग्री. आता 90 + 60 किती झाले? 150 झाले. तर उरले किती? 180साठी 30 शिल्लक आहे. किती शिल्लक आहे? 30. तेव्हाच 180 होईल. म्हणजे याचा अर्थ की एक्स माप कितीचा आहे? 30चा आहे. कारण माहिती आहे तुम्हाला, आतील कोणाची बेरीज ही 180 असते. तुम्ही 7व्या-8व्या वर्गामध्ये शिकले आहे चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, तर ह्या कितीचा असणार? अँगल 30चा असणार. म्हणून याचं डी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट. नंतर आहे, आकृतीत दर्शवलेल्या भूमितीय रचनेचे नाव काय? आता तुम्ही बघाल, याच्यामध्ये 4 साईड आहे. किती साईड आहे? 4. बघा, 1, 2, 3 आणि 4. पण आता इथं माप दिले नाही आहे, पण तुम्हाला एक गोष्ट दिलेली आहे. कोणती गोष्ट दिलेली आहे? की हे साईड आणि ही साईड, दोन्ही साईड सारखी आहे. दोन्ही साईड कशी आहे? सारखी आहे आणि एकमेकांना समांतर पण आहे. कशी आहे? समांतर आहे, म्हणजे त्याला पॅरलल म्हणतो. दुसऱ्या साईडला 2 रेषा दिल्या, म्हणजे ही लाईन आणि ही लाईन कशी आहे? सारखी आहे. कशी आहे? किती पण राहू शकते माप. ठीक आहे, आणि तेही दोन्ही कशा एकमेकांना समांतर आहे. कशा आहे? समांतर आहे. चौकोनच आहे, पण त्या चौकोनाचं नाव काय झालं? पॅरालेलोग्राम म्हटलं जातं. समांतर चतुर्भुज म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशा कशा आहे? समांतर आहे आणि तो चौकोन पण आहे, म्हणून त्याला समांतर चतुर्भुज असं म्हटलं जातं. काहून तर त्याला 4 साईड आहे. म्हणून याचं सी उत्तर काय झालं? एकदम बरोबर झालं. नंतरचा प्रश्न आहे की पेंटॅगोनल पिरॅमिड कोणता आहे? पेंट्या म्हणजे 5. पेंट्या म्हणजे 5. ठीक आहे, तर पेंटॅगोनल बघा, याच्यामध्ये किती आहे? 3च आहे बेस. ठीक आहे, म्हणजे हा काही झाला नाही. याच्यामध्ये बघा 1, 2, 3, 4 आणि 5 आहे. याला म्हणू शकता तुम्ही, काय म्हणू शकता? कोणता विचारला होता? हेक्झॅगोनल, सॉरी पेंटॅगोनल नाही, हेक्झॅगोनल आहे. हां, 6 पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? 6. हे ठीक आहे, 5 मधलं होता, पण पेंटॅगॉन होता. कोणता होता? पेंटॅगॉन. याला 5 साईड आहे. आपल्याला काय विचारला आहे? षटकोन विचारला आहे. मी त्याला पंचकोन वाचलं होतं. ठीक आहे, षटकोन आहे. षटकोन म्हणजे 6. इथं किती बाजू आहे? 4 बाजू आहे. हाही नाही आहे आपला. याच्यात जर बघाल 1, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे याला मी म्हणू शकतो, काय म्हणू शकतो याला मी? षटकोन किंवा त्याला हेक्झॅगॉनल पिरॅमिड असं म्हटलं जातं. प्रिझम वेगळा आणि पिरॅमिड वेगळा. लक्षात ठेवा, पिरॅमिड म्हणजे काय होते? वरती टोक होतो, सेंटर टोक येतं पिरॅमिडमध्ये. प्रिझममध्ये जे बेसला आहे तेच काय असतं? टॉपला असतं. दोघांमध्ये फरक आहे, एकदम नॉर्मलचा फरक आहे. पुन्हा 7:5 या सिंगल स्ट्रोक इन्क्लाइंड म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? इटॅलिक म्हणतो. इथं इन्क्लाइंडच लिहिलं आहे. ठीक आहे, इटॅलिकमध्ये इन्क्लाइंडमध्ये. आता सर्वच इन्क्लाइंड आहे का नाही? एकच तर इन्क्लाइंड दिसत आहे, बाकीचे हाय सरळ आहे. तर हा इन्क्लाइंड नाही आहे, हा इन्क्लाइंड नाही आहे आणि हा इन्क्लाइंड नाही आहे. 3ही इन्क्लाइंड नाही आहे, एकच इन्क्लाइंड. म्हणजे डोकं लावायचं कामच नाही याच्यात. तिरपा म्हटलं आहे तुम्हाला, एका फटक्यात काढलेल्या तिरप्या. ठीक आहे, आणि सिंगल स्ट्रोक, तर सिंगल स्ट्रोक पण आहे बरोबर. ठीक आहे, सिंगल स्ट्रोक. तर म्हणून याचं उत्तर काय झालं? एकदम बरोबर. म्हणजे हे पाहायची गरज नव्हतं, इन्क्लाइंड वाचलं, विषय संपला. म्हणजे बाकीचं पाहायची गरजच नाही, कारण बाकीचे सरळ आहे. बाकीचे कसे आहे? सरळ आहे. त्याच्यानंतर आहे,
आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रिझमचे नाव काय. पुन्हा आता प्रिझम आला, ठीक आहे. बघा मग तुम्हाला सांगितलं प्रिझम आणि पिरॅमिड दोघात फरक आहे. प्रिझमला बेस आणि टॉप सारखा असतो. याच्यात किती आहे, 5 आहे. किती साईड आहे, 5 साईड आहे. त्याला काय म्हटलं जातं, पेंटॅगोनल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पेंटॅगोनल प्रिझम किंवा पंचकोन प्रिझम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पंचकोन प्रिझम असं म्हटलं जातं, कारण की 5 आहे. ठीक आहे. आता रेक्टँग्युलर तर तुम्हाला माहिती आहे, ट्रँगलला 3 असते, हेक्सागोनलला किती असतं, 6 असतं. सर्वच ऑप्शन आपले वापरून झालं आहे. कन्फ्युजन व्हायची गरज नाही, तुम्हाला 100% पेपरमध्ये येतेच. पुन्हा आता याच्यात काय म्हटलं आहे, अलाइन्ड सिस्टम कोणते माप योग्य आहे, माप कोणते योग्य दिलेलं आहे. बघा आता याच्यात खूप सारे माप आहे, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. बरोबर पाहून घ्यायचं, चुकलं काय. आता बघा याच्यात हे माप बरोबर दिलं आहे, हे सर्वच मापं तुम्हाला इथं बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघा काय झालं आहे, हे खाली गेलेलं आहे, हे रॉंग झालं. हे आतमध्ये गेलं आहे, हे रॉंग झालं. याच्यामध्ये हे लाईन कापून दिलेलं आहे, हे रॉंग झालं. याच्यामध्ये हे असं इथचं माप असं उभं केलं आहे, आडवं केलं आहे, तर हे रॉंग झालं. इथचं हेही रॉंग झालं. ठीक आहे. म्हणजे कारण की त्याच्यावर असं आडवं लिहिलेलं आहे, सरळ लिहू शकत होते ना. म्हणजे सर्वच आपली इथं रॉंग झाले. फक्त आणि फक्त आपल्याकडे एकच ऑप्शन उरला ए. याच्यामध्ये सर्व मापं कसे आले, व्यवस्थित. फक्त एक बेसिक लक्षात ठेवा, लाईनच्या वर आहे का आणि ते मधात आहे का हे कापून टाकायचे बरोबर, आणि सरळ लिहिलेलं आहे का ते बघायचं. सर्व याच्यात फक्त ए ऑप्शन काय एकदम करेक्ट आहे आणि एकदम आपल्या पद्धतीने आहे, आपल्या हिशोबाने. त्याच्यानंतर आता तुम्हाला आहे ना इथं कोणता आयाम कार्यात्मक आहे, म्हणजे तुम्हाला नॉन फंक्शनल डायमेन्शन कोणता आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली याच्यात बघा किती डायमेन्शन दिला आहे, इतकं डायमेन्शन दिलं आहे, त्याला ए नाव दिलेलं आहे. हे मधातलं जे डायमेन्शन, ह्या जो ग्रू आहे, मधातला ग्रू, खाचा म्हणू आपण त्याला बी नाव दिलेलं आहे. इथून इथपर्यंत आहे त्याला सी दिलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर एवढं जे डायमीटर आहे त्याला डी दिलेलं आहे, म्हणजे ABCD दिलं आहे. विचारलं इथचं नॉन फंक्शनल कोणता आहे. नॉन फंक्शनल आणि फंक्शनलमध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगतो. नॉन फंक्शनल म्हणजे ज्याचा काही इफेक्ट पडत नाही वापरामध्ये म्हणा, किंवा त्याच्या काम करण्यात, बनवण्यामध्ये, असेंबल करण्यामध्ये काम पडत नाही, त्याला नॉन फंक्शनल म्हटलं जातं. याच्यात जर बघाल ना तुम्हाला, हे माप कामाचं आहे, तुम्हाला हेही माप कामाचं आहे. ठीक आहे. आणि हेही माप कामाचं आहे, म्हणजे तुम्ही कुठंतरी लावत असणार तर तुम्हाला या बीवाला जो ग्रू आहे या मापाचं काहीच काम पडत नाही. तुम्ही सरळ टाकत आहे कुठं, या गुरूचं काहीच काम पडत नाही. गुरूच्या मापाचं तुम्हाला दिलं आहे काय नाही दिलं आहे काहीच फरक पडत नाही. त्याच्यामुळे हा माप काय झाला, बीवाला जो माप आहे त्याला काय म्हटलं जातं, बीला नॉन फंक्शनल किंवा अकार्यात्मक माप असं म्हटलं जातं. ठीक आहे. बी लक्षात ठेवा, ज्याचं आपल्याला काम नाही आहे, त्याच्यानंतर चित्रात वापरलेल्या रेषेचे नाव काय, विचारलं आहे. आता बघा रेषेमध्ये काय खासियत सांगतो तुम्हाला. डॅश आहे, ठीक आहे, म्हणजे एक रेष आहे, डॅश, रेष डॅश असं काय होत चाललं, म्हणजे एक मोठी लाईन छोटी लाईन असं होत चाललं, त्याला सेंटर लाईन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सेंटर लाईन. आता याचा वापर कुठं होतो, जसं समजा सर्कल आहे, काय सर्कल म्हणजे वर्तुळ आहे, तुम्हाला याच्यातनं लाईन दाखवायची असणार तर तुम्हाला ही लाईन अशी दाखवावी लागते. याला काय म्हटलं जातं, म्हटलं जातं सेंटर लाईन. ठीक आहे. तर हा मेकॅनिकलचा पार्ट आहे ॲक्च्युअली ड्रॉइंगचा. ठीक आहे. सेंटर लाईन आहे, तर बरोबर एक मोठी एक छोटी. ठीक आहे. अशा वेळेस सेंटर दाखवताना या लाईनचं काम पडते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सेंटर लाईन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे आता हे चिजल आहे, तुम्हाला विचारलं छन्नीचं नाव काय. तर याचा समोरचं जर टोक जर बघितलं ते कसं आहे, असं फ्लॅट आहे. बरोबर जर तुम्ही बघाल तर हे कसं आहे, फ्लॅट आहे. याचं नाव काय, फ्लॅट चिजल म्हणू आपण त्याला. काय म्हणू, फ्लॅट म्हणजेच त्याला सपाट छिन्नी असं म्हणू. त्यानंतर पुन्हा हा लाईनचा प्रकार आहे. या लाईनमध्ये जर बघाल तर हा ब्रेक दिला आहे. काय दिला आहे, याला ब्रेक लाईन म्हटलं जातं. पण ब्रेक पण एक शॉर्ट ब्रेक असतो आणि एक लॉंग ब्रेक असतो. त्याच्यामध्ये एकच ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला लॉंग ब्रेक लाईनचा. कोणता दिलेला आहे, लॉंग ब्रेक लाईनचा. म्हणजे कोणता आहे, समजा एखादा खूप मोठा पोल आहे, तो पोल तुम्हाला पूर्ण दाखवता येत नाही तुमच्या ड्रॉइंगमध्ये, तर तुम्ही काय कराल, एवढा दाखवाल आणि इथून काय कराल, मग तुम्ही लाईन दाखवाल, ब्रेक कराल आणि पुन्हा तो ब्रेक काय कराल, कंटिन्यू करून खाली दाखवाल की आता पोल आहे, म्हणजे इथं ब्रेक झाला, खूप मोठा आहे बा, मी शॉर्ट करून दाखवला. अशा वेळेस त्याला काय होते, कामी पडते. ॲक्च्युली इथं शॉर्ट ब्रेक वापरला जाते, लॉंग ब्रेक लॉंगसाठी वापरला जातो. ठीक आहे. नंतरचा पुन्हा प्रश्न बघा, याच्यामध्ये कोणती मिती म्हणजेच डायमेन्शन पद्धत योग्य आहे असं म्हटलं आहे. आता तेच मगाचा कॉन्सेप्ट बिलकुल लक्षात ठेवा. कोणता, बघा याच्यात बरोबर आडवे माप आहे, तुम्हाला दिसत नसणार ना, तुम्ही PDF डाउनलोड केली असणार. PDF डाउनलोड कुठनं करायची, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकमधनं फर्स्ट इयरच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे नवीन अपडेटेड प्रश्न तुम्ही डाउनलोड करू शकता, तेही इंग्लिश प्लस मराठीमध्ये जे मी शिकवत आहे ते. ठीक आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सांगायचं विसरलो सुरुवातीला, आता मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. तर डाउनलोड करा, त्याच्यातून तुम्ही बघून घेऊ शकता. हे मापा बरोबर आडवे दिलेलं आहे, हे लाईनच्या वर दिलेलं आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. याच्यामध्ये जर बघितलं
त्याच्यात हे मापं द्यायची पद्धत बरोबर आहे, पण याच्यात काय झालं आहे, हे जे पूर्ण लाईन दिली आहे ना, पूर्ण लाईन हे मधातच घातली, म्हणजे हे जे एक्सटेन्शन लाईनच्या मधातच घातलं हे माप, त्याच्यामुळे हा काय झाला, रॉंग झाला. पुन्हा जर याच्यात बघितलं तर याच्यामध्ये बघा इकडे बरोबर केला आहे, इकडे करेक्ट केला आहे, इथं बघा हे मधातच लाईन घातली, ॲक्च्युली याला बाहेर द्यायला पाहिजे होतं या लाईनसारखं पूर्ण माप असल्यामुळं, म्हणजे जे छोटे माप आहे त्याच्या बाहेर मोठं माप पाहिजे होतं, पण तेही आतमध्ये घातलं, तेही काय झालं, रॉंग झालं. आता इकडे बरोबर केलं आहे, हे बिलकुल बरोबर केलं आहे, परंतु ते चुकी काय केली, खाली केली आहे. ठीक आहे, हे इथचं बरोबर होतं, हे बरोबर होतं इथचं, इथं काय झालं, हे मोठं जे माप आहे ते वर गेलं आणि छोटे मापं बाहेर काढले, ते झालं रॉंग. म्हणजे त्यांनी काय झालं, ते बाकीचे मापं इंटरसेक्ट झाले, ते पाहिजे होतं आपल्याला खाली, 40 काय पाहिजे होतं खाली. तर याच्यामध्ये जर बघाल बरोबर याच्यामध्ये 40 खाली आहे, बरोबर 25 याचं बाहेर आहे, मोठं माप बाहेर आहे, म्हणून याचं ए बिलकुल काय एकदम बरोबर आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे, आकृतीत दाखवलेल्या मोजमाप साधनाचे नाव काय. आता हा तुम्हाला सर्कल काढायचा कंपाससारखं तुम्हाला वाटत आहे, पण म्हणजे एक प्रकारे सर्कल नाही काढायचं, पण हे मेजर करायसाठी ते कामी येतं. याला म्हटलं जातं कॅलिपर म्हटलं जातं. तुम्ही बघा आता 2 प्रकारचे याच्यात कॅलिपरचे ऑप्शन आहे. डिवायडर सोडून द्या, डिवायडर असतं तर हे टोक काय असतं, याचं सरळ असतं, सरळ असतं, डिवायडर असतं. तर ठीक आहे, स्क्रायबर ते घासायच्या कामी येते, हे तर याच्यात नाहीच आहे, ते वेगळं असं असतं स्क्रायबर याच्यासारखं, ते घासायच्या कामी येतं. आउटसाईड कॅलिबर आणि इनसाईड कॅलिबर, आता बघा लक्षात घ्या, आता हे जे तुम्हाला दिलेलं आहे याचा कर्व असा आहे, म्हणजे कोणत्या तरी वस्तूच्या असं आतमध्ये तो फिट होऊन आपण मेजर करू शकतो, म्हणून त्याला इनसाईड म्हटलं जातं. इनसाईड म्हणजे अंतर्गत म्हटलं जातं, का अंतर्गत. आता हेच जर तुमचं असं असतं, काय असतं, असं असतं, तर हे कसं चिमट्यासारखं बाहेरून घ्यावं लागत होतं, तेव्हा त्याला आउटसाईड म्हटलं असतं. काय म्हटलं असतं, आउटसाईड. पण आता हे कसं आहे, इनसाईड आहे, इनसाईड म्हणजे ते असं केलेलं आहे, त्या आतमध्ये आपण त्याचा माप घेऊ शकतो, याला म्हटलं जातं इनसाईड कॅलिबर. ठीक आहे, हा 42वा प्रश्न होता तुमच्या इंजिनिअरिंग ड्रॉईंगचा, म्हणजे तुमच्याकडे 42 प्रश्न आहे जवळपास फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. जर तुम्ही सेशन खरंच आवर्जून बघितलं असेल तर तुमचे 12 मार्क पक्के आहे आत्ता इथेच पेपर द्यायच्या पूर्वीच. आणि याची PDF डाउनलोड करायसाठी त्याची लिंक मी तुम्हाला काय केलं, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं काय करू शकता, तुम्ही याला डाउनलोड करू शकता. आणि आपल्या चॅनलवरती एम्प्लॉयबिलिटी स्किलचे लाईव्ह सेशन पूर्ण संपवून प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टमध्ये जायचं, तुमच्या कामाच्या प्लेलिस्ट काय करू शकता, तिथनं बघू शकता, याच चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आठवणीने काय करायचं, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला काय करा, शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने लाईक करायला विसरायचं नाही. सोबतच जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला पण काय करा, सबस्क्राईब करा. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.